जे आवटी होते हा रस्त्याचं काम थांबलं गेले. हो. तुमचं म्हणणं म्हणजे आता हे आवटींचं एक ऊसाचं हे फड उभं आहे, ऊस आता काढणीला आला आहे. हो. हा एखाद्या शेतकऱ्याचा माल कसा अडवणार का तुम्ही त्यांचा कसा काढून नाही, देणार? सहकार्य करणार. आतापर्यंत 1 वर्ष झाले सहकार्य करतो, इथून पुढे पण सहकार्य करणार. जोपर्यंत कळस रोड ते आळकुटी रोड रस्ता होत नाही तोपर्यंत त्यांना सहकार्यच करणार. त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावं, आमचा पुढचा रस्ता होऊन म्हणजे जावा. तुम्ही तुमचा शेजार धर्म पाळणार. हो, पाळणार. 4 वेळा नोटीस बंद केली मॅडमने. 4 वेळा नोटीस काढली होती, मी 4 वेळा बंद केली. कारण यांच्या म्हणण्याप्रमाणे हे काय म्हटले, आमचं तिकडं खाली चाललेलं आहे तेवढं होऊ द्या. आता 20 तारीखपर्यंत होतं. त्याला विचारा. आम्हाला 24 जानेवारी, तारीख फेब्रुवारी तहसीलदारांची आणि मार्च. तुमच्या रस्त्याची 24 तारीख पडलेली आहे. 24 तुमचा मार्च. हा रस्त्याचा रस्ता हो हे सगळ्यांना हो, वाटतं. सगळ्यांना वाटतं. आम्हाला सुद्धा वाटतं आम्ही इथं राहायला आता येऊ. रस्त्याचं काम थांबलं गेलं हे का बरं असं काय? थांबलं गेलं तर त्यांनी फक्त ते त्यांच्या स्वतःपुरतं झालं तर सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे. सर्व शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे. सर्वे नंबरच्या बाजूच्या बरं, याची नोंदणी पण झालेली आहे 7/12. झालेली आहे. आम्ही त्याला मान्य आहे. रस्ता द्यायला आजही मान्य आहे. आम्ही फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की आमची स्थळ पाणी होऊ द्या. नावं राहिली, चुकून राहिली असं तीन 2 नव्हे 3 चुकून माझं आज लक्षात. रोजी यांना हे भेटले दे रे पैसे, बाईक आम्ही देतो, नाव राहिले ना मग बाईक. यांनी खाल्ले पैसे रोड मध्ये. काय चुकलं? आमचं काय तुम्ही रस्त्याला अडवायला काय सांगा? आमचं सर्वे नंबरच्या शेजारी 7/12 ज्या गट आहे 35चा 2 त्याच्यामध्ये आमच्या 3 भावांची नाव आहे. मी म्हणतो आमच्या 3घांना नाही एकाला तरी नोटीस यायला हवं होतं. मग याच्यात मग राहिलं बाबा आम्ही 7/12 असून आम्हाला नोटीस नाही याच्या मागचं कारण काय? यांनी प्रशासन मॅनेज केलं का काय? आम्ही प्रशासन मॅनेज झालं नाही आणि मॅनेज करत पण नाही. फक्त एवढंच आहे की ही अडवणूक झालेली आहे. नाही तर ॲक्च्युली तुमची जमीन आहे ना, तुम्ही त्यांचे नातेवाईक आहेत. फक्त तुमचं 7/12 नाव आहे असल, पण ते पळसकर आहेत. 7/12 पळसकरांच्या नावावर आहे, पण तुमची त्याच्या नाव आहे. कसं काय पळसकरांच्या नाव आहे? आज लक्ष्मीबाई विवाह खोमनेच्या नावाने 7/12 त्याला आमची वारस नोंद आहे. कसं काय तुम्ही म्हणू शकता? खोमने आणि पळसकर याच्यात किती मोठा डिस्टन्स आहे? याच्यामध्ये जवळजवळ 50 नाव आहे. 50 ला कळलं पाहिजे रोड जातोय. मालक आहेत ते. मग आज कोण कोणला कमी? आज रोजी ठीक आहे, शेजारी जो गट नंबरवाला आहे उद्या आम्ही त्याला म्हणू शकतो तो का पैसे खाल्ले ना आमचं वावर घालवलं. मग 50 नाव आहे. मी म्हणतो त्यातला एक गुंठा जरी आणि आला, पत्रकार साहेब आमचे आम्हाला याच्यात काही अडचण नाही. जसं यांनी इथून निम्मेपर्यंत रस्ता कळस रोडवरून इथपर्यंत आणला तसाच कळस टू आळकुटी रोड व्हावा ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. आम्ही फक्त सहकार्य करू. पुढचा अर्ज त्यांनी करावा आणि त्यांनी त्याची मागणी करावी. अर्ज केलेला आहे. तहसीलदारांनी 24 तारीख पण दिलेली आहे. त्या तारखेनुसार यांची अडवणूक होती ना रस्त्याची, यांचा आदेश लवकर पारित होण्यासाठी तहसीलदार साहेबांनी आमची सुनावणी लवकर घ्यावी, लवकर स्थळ पाणी द्यावा, लवकर आदेश द्यावा. आम्हाला पण एकत्रित होईल दोघांचा पण रस्ता. सहाय्य केलं ती लवकर होऊन जाईल. त्यांच्या नावाने अर्ज पण आहे. पुढचं त्यांच्या पुढे मीच अर्ज केलेला आहे तो.